चकवा. नदीकाठचा भयानक अनुभव. एका खेड्यात गणेश नावाचा तरुण राहत होता. तो धाडसी पण थोडा बेफिकीर स्वभावाचा होता. गावात लहानपणापासूनच एक गोष्ट ऐकायला मिळायची. संध्याकाळी नंतर जर नदीकाठाने जाऊ नका, नाहीतर चकवा लागेल. गणेश मात्र या गोष्टींवर कधीच विश्वास ठेवत नसे. त्याला नेहमी वाटायचं की भूत प्रेत वगैरे काही नसतं. लोक फक्त आपल्याला घाबरवतात. एकदा रात्री त्याच्या मित्राच्या घरी सण होता. रात्री उशिरा तो परत निघाला. घरी पोहोचायलाच लांब रस्ता होता, म्हणून त्याने शॉर्टकट घेतला. तो शॉर्टकट नदीकाठचा. वारा सोसाट्याचा आणि जोरात सुटला होता. चंद्र पूर्ण अर्धा ढगात बुडालेला लपलेला होता आणि नदीकाठी पाण्याचा खळखळाट, घोबडांचे आवाज ऐकू येत होते. गणेश चालत असताना अचानक त्याला दूरवर आपल्या घरासारखं अंगण दिसलं. त्याला वाटलं, अरे बा, इतक्या पटकन घरी पोचलो की मी. तो आनंदाने धावत तिकडे गेला. पण घरात शिरताच त्याला जाणवले की हे घर रिकामं आहे. या घराची दारं बंद आहेत. आत कोणीच नाही आहे. गणेश घाबरला, पण लगेच स्वतःला समजावलं, कदाचित मला भ्रम झालाय, थकवा आला असेल. इतक्यात मागून एका स्त्रीचा आवाज आला, गण्या, इकडे ये, मी तुझी आई आहे. गण्या, इकडे ये, मी तुझी आई आहे. गणेशने मागे वळून बघतो तर खरोखरच त्याच्या आईसारखी एक स्त्री त्याला उभी होती अशी दिसली. पांढरी साडी, चेहरा धुसर, डोळे काळे कुट्ट आणि खोलवर आत गेलेले खोलगट. ती त्याला हात दाखवून जवळ बोलावत होती. गणेश पावले पुढे टाकतो, पण अचानक थांबतो. त्याला आठवलं, गावातले मोठे म्हणायचे, चकवा लागला की कोणत्याही जागा आवाजाच्या मागे जाऊ नका. गणेश आता पूर्णपणे घाबरला होता. त्याला आठवलं, चकवा लागला की जमिनीवर बसा, डोळे मिटा आणि हनुमान चालीसा म्हणा. तो पटकन बसला. डोळे त्याने घट्ट मिटून मंत्र म्हणू लागला. त्या बाईचा आवाज कर्णकर्कश हसण्यात बदलला. कानात जोरात आवाज, थांब, इकडे ये, नाहीतर तू हरवशील. गणेश मंत्रात गुंग राहिला. त्याच्या भोवती वारा फिरू लागला. जमिनीवर सावल्या हलू लागल्या. अचानक सगळं शांत झालं. गणेश डोळे उघडतो तर ते घर, ती बाई असं काहीच नव्हतं. तो पुन्हा नदीकाठच्या रस्त्यावर उभा होता. त्याने आकाशाकडे पाहिलं, पण आता सकाळ झाली होती. म्हणजे गणेश संपूर्ण रात्र तिथेच भटकत होता. पण हे त्याला जाणवलंच नव्हतं. गणेश कसाबसा घरी पोहोचला. घरच्यांनी पाहिलं तर तो घाबरलेला, थरथरत उभा होता. गावकरी गोष्ट ऐकून म्हणाले, चकव्याला बळी पडलास रे, चकव्याला बळी पडलास. सुदैवाने मंत्र आठवला, नाहीतर परतच